खूपच डल फील होत आहे. स्किन एकदम डल झालेली आहे. रिफ्रेशिंग टोनरची मला खूप गरज आहे. मी एका परफेक्ट व्हिडिओकडे आलेला आहात. इन्स्टंट अशा रिफ्रेशिंग टोनरसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. I look at you and it's easy to see you are that someone I've been trying to. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे ग्लॅम टिप्स अँड ट्रिक्स विथ श्रद्धा. सो आज मी तुमच्यासोबत एकदम सिम्पल पण तेवढंच रिफ्रेशिंग असं टोनरची रेसिपी शेअर करत आहे. हे जे टोनर आहे हे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. अतिशय सिम्पल आहे पण ते तेवढंच इफेक्टिव्ह पण आहे. या टोनरसाठी आपल्याला लागणार आहे थोडेसे रोज पेटल्स आणि थोडेसे मिंट लीव्स म्हणजे पुदिन्याची पानं. सो हे एक परफेक्ट असं टोनर आहे ज्यामुळे तुमची स्किन सूद व्हायला मदत होईल, हायड्रेट राहायला मदत होईल, त्याचप्रमाणे नॅचरली टोन होण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. जर तुम्हाला ऑलवेज डल असं फील होत असेल आणि तुम्ही काहीतरी रिफ्रेशिंग असं प्रोडक्ट बघत असताल, नॅचरल प्रोडक्ट बघत असताल, तर हे टोनर तुमच्यासाठीच आहे. एकदम परफेक्ट असं हे टोनर आहे आणि हे टोनर यूज केल्या केल्या स्किन एकदम रिफ्रेश होते आणि आपल्याला एकदम मस्त वाटायला सुरुवात होते. दिवसातून 2 ते 3 वेळा हे टोनर यूज करायचं आहे. स्प्रे मारायचा आहे चेहऱ्यावरती या टोनरचा, नाही तर हातावरती घ्यायचं आहे. मस्त असं टॅप टॅप करून आपल्या स्किनवरती अप्लाय करून टाकायचं आहे. इतकं सिम्पल आहे. ऑफिसला जात असताल तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये जरी ठेवलं तरी चालणार आहे. जेव्हा जेव्हा डल फील होईल तेव्हा तेव्हा हे जे टोनर आहे हे फक्त आपल्या चेहऱ्यावरती स्प्रे करायचं आहे किंवा मी सांगितलं त्याप्रमाणे हातावरती घेऊन थोडंसं टॅप 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 करून टाकायचं आहे. नक्कीच तुम्हाला इन्स्टंट असा फ्रेशनेस यामुळे जाणवणार आहे आणि हे एकदम नॅचरल आहे, त्याच्यामुळे ह्याचा काहीही साईड इफेक्ट नाही आहे. यामध्ये जो आपण पुदिना यूज केला आहे तो एक अँटीऑक्सिडंट आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे सूदिंग प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे काय होतं, स्किन इरिटेशनला आपल्या एकदम शांत करायला पुदिना मदत करतो. त्याचप्रमाणे जर तुम्हाला ॲक्नेचा प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा रिड्यूस करायला मदत करतो. आणि जर कोणाला काही जणांना एक्सेसिव्ह ऑइल चेहऱ्यावरती साठत असतं कायम, सो ते सुद्धा तुम्ही कंट्रोल करू शकता जर तुम्ही हे टोनर रेग्युलर यूज केलं तर. त्याचप्रमाणे तुमचे जे पोर्स आहेत ते पण टायटन अप व्हायला या पुदिन्यामुळे हेल्प होते. सो हा पुदिना हा अतिशय औषधीय आहे आणि आपल्या स्किनला हा खूप चांगला असतो. गुलाबामुळे काय होणार आहे, आपली स्किन ही हायड्रेट राहणार आहे, त्याचप्रमाणे स्किनला मॉइश्चराईज होणार आहे आणि एक स्मूथ अशी स्किन मिळायला आपल्याला गुलाबामुळे हेल्प होणार आहे. आपली जी पीएच लेवल आहे ती सुद्धा कंट्रोल करायला गुलाबाचं पाणी मदत करतं. त्याचप्रमाणे स्किनवरती जर का रेडनेस आला असेल किंवा इरिटेशन झालं असेल खूप जास्त, तर नुसतं गुलाबाचं पाणी जरी लावलं ना तरी ते रिड्यूस व्हायला खूप मदत होते. आणि जेव्हा आपण आता हे दोन्ही कंबाईन करणार आहोत मग त्याचा तर इफेक्ट किती मॅजिकल असणार आहे हे तुम्ही विचार करू शकता. आणि बेस्ट पार्ट असा आहे की हे जे टोनर आहे हे ऑल स्किन टाईपसाठी आहे. जर का तुमची स्किन एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही पॅच टेस्ट घेऊ शकता, पण सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुद्धा हे टोनर खूप युजफुल आहे. त्याच्यामुळे एकदा नक्की करून बघा. एकदम छान मस्त फ्रेश फील होतं या टोनरमुळे. कधी पण तुम्हाला डल फील होत असेल तर हे टोनर यूज करायचं आहे. इन्स्टंट असा एक फ्रेशनेस आपल्या चेहऱ्यावरती या टोनरमुळे नक्कीच येतो. सो हे टोनर बनवण्यासाठी मी ते 1 वाटी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि तेवढंच प्रमाणात आपण गुलाबाची पानं सुद्धा घ्यायची आहेत. स्वच्छ धुवायची आहेत गुलाबाची पानं आणि पुदिन्याची पानं. एका स्वच्छ भांड्यामध्ये हे दोन्हीही टाकायचं आहे आणि यामध्ये 1.5 ते 2 कप आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी टाकताना मिनरल वॉटर यूज करायचं आहे आणि हे आपण भांडं आता गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. गॅसवरती ठेवल्यानंतर 20 ते 25 मिनिटासाठी आपल्याला ह्याला ढवळत राहायचं आहे. कंटिन्युअस ढवळलं नाही तरी चालतं, पण मधून अधून येऊन थोडंसं ढवळायचं आहे आणि हे व्यवस्थित आटून एक अर्धा कप ह्याचं पाणी झालं पाहिजे. आपण 2 कप पाणी यूज केलं आहे, आपल्याला त्याचं अर्धा कप बनवायचं आहे आणि आपलं टोनर रेडी आहे. सो एक 20 ते 25 मिनिटं उकळल्यानंतर तुम्हाला याचा कलर बदललेला लगेच दिसेल. गुलाबाच्या पाकळ्यांचा कलर हा सगळा या टोनरमध्ये उतरलेला असतो आणि मस्त एक असा पिंकिश असा शेड या पाण्याला आलेला असतो. सो हे आता थंड होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे एका स्वच्छ अशा बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे. स्प्रे बॉटल यूज केली तरी चालणार आहे किंवा कुठलीही यूज केली, नॉर्मल बॉटल यूज केली तरी चालणार आहे. हे व्यवस्थित नंतर आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. जेव्हा हे गार होतं आणि गार झाल्यानंतर आपण आपल्या स्किनवरती यूज करतो तेव्हा खूप छान असं रिफ्रेश वाटायला होतं. सो हे मस्त DIY टोनर माझं रेडी झालेलं आहे. एक कॉटन पॅड मी घेतलेला आहे. एक 2 ते 3 स्प्रे मारायचे आहे आणि असं डाब डाब करून पूर्ण चेहऱ्यावरती लावायचं आहे.
तुम्ही बघू शकता मस्त फ्रेश लगेच झालेली आहे माझी स्किन. छान आणि इफेक्टिव्ह हे टोनर आहे, नक्की यूज करून बघा. मार्केटमध्ये मिळणारं केमिकल युक्त टोनर यूज करण्यापेक्षा हे नॅचरल असं टोनर आपण आज इथे बनवलेलं आहे आणि हे त्यापेक्षा खूप जास्त इफेक्टिव्ह पण आहे, हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकते. कारण की मी स्वतः हे वापरत आहे आणि मला खूप मस्त फील होतं जेव्हा पण मी लावते. त्यामुळे अंघोळ केल्यानंतर किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही फेस वॉश करताल त्यानंतर हे टोनर हातावरती घेऊन कॉटन पॅडचा यूज करायचा आहे आणि डाब 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 करत आपल्या चेहऱ्यावरती लावून टाकायचं आहे. किंवा जर तुम्ही हे स्प्रे बॉटलमध्ये भरलं असेल तरी सुद्धा चालेल. स्प्रे करायचे आहे 2-3 वेळा आपल्या चेहऱ्यावरती स्प्रे करायचा आहे आणि ते नॅचरली सुकेपर्यंत तसंच ठेवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर काय तुम्ही मॉइश्चरायझर लावत असाल किंवा सनस्क्रीन लोशन लावत असाल तर ते लावायचं आहे. हे जे टोनर आहे हे तुम्ही कधी पण यूज करू शकता, सकाळी पण यूज करू शकता किंवा रात्री पण यूज करू शकता. एवढंच नाही, मी तर सांगेल जेव्हा जेव्हा तुम्हाला डल फील होईल, रिफ्रेश व्हायचं असेल तर हे टोनर तुम्ही नक्की वापरून बघा. खूप छान आहे हे. इन्स्टंट असा फ्रेशनेस द्यायला हे खूप मदत करतं. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज वाटेल तेव्हा तेव्हा तुम्ही हे यूज करा. ह्याचा कोणताही साईड इफेक्ट नाहीये कारण की आपण सगळे ह्याच्यामध्ये नॅचरल प्रोडक्ट्स यूज केलेले आहेत. सो दॅट्स इट फॉर टुडे. तुम्हाला कशी वाटली ही होममेड टोनरची रेसिपी? आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि ह्याचा जर तुम्हाला फायदा झाला तर तो पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन टिप सोबत, एका नवीन ट्रिक सोबत. तोपर्यंत मस्त रहा, फ्रेश रहा आणि ग्लो करत रहा विथ ग्लॅम टिप्स अँड ट्रिक्स विथ श्रद्धा. I look at you and it's easy to see. You are that someone I've been trying to meet.